आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या दोघी असं का म्हणलं की फॅमिली गावली म्हणून? म्हणजे या फॅमिलीतल्याच आहेत की? नाही. मग सत्य एकदा पंढरपूरला गेला होता, तिथं त्याला या दोघी भेटल्या. सत्यांनी त्यांना पाहिलं आणि घरी घेऊन आलं. तेव्हापासून या घरातल्याच झाल्या. सत्याच्या खूप चांगल्या आणि हळव्या बाजू बघायच्या बाकी आहेत अजून तुझ्या. खरं तर कोर्टाने खूप कमी वेळ दिला तुला त्या जाणून घ्यायला. जय द्या, आज या दोघी बी जरा जास्तच गोऱ्या दिसतात. आम्ही काय काळे आहे वे? काळ्या नाही, पण मला वाटतं आज मेकअप जास्त केलाय. आम्ही लहानपणापासूनच गोरे होतो. हा मग होय होय, पंढरपुरात 2 फॉरेनर सापडले होते ना मला. शेंबड्या फॉरेनर. मम्मी, 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 वाघमारे, चला आपण निघूया. थोडं नाही त्रास. ए पप्या, काय टाइमपास चाललाय? काय बोलवलंय? का काय झालं? अहो मॅडम, जरा थोडा दम धरा की. अहो आजचा दिवस माझ्यासाठी लय खास आहे बघा. आपले मंजूताई येऊ द्या की. ते काय नाही तुझ्यासारखं मंजू मंजू मंजू. आता ती उशीर येणार म्हणून आम्ही वाट बघत बसायची इकडे? ती काय मोठी शाणी आहे का? काय काम आहे पटकन सांग, नाही तर निघतो आम्ही. प्रिया अगं थांब. अगं ती काय मुद्दाम करणार आहे का? नेहमीच आहे भारती मॅडम. आले 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 आले. सत्य दादा, या या, वेलकम वेलकम. या मंजूताई, सत्य दादा. काय रे पप्प्या, अरे किती वेळा उद्घाटन करणार टपरीचं? अहो नाही, माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात तुमच्यामुळे झाली, तर मग माझ्या व्यवसायाचं नामकरण पण तुमच्याच हस्ते व्हायला पाहिजे. घ्या घ्या ती वडा. या सत्य दादा, ही तुरी घ्या हातात. या 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 या. तर बकेट मार. अरे काय रे पप्प्या, हे असलं कसलं नाव दिलंस? पाकिट मार चहावाला? मंजूताई, सांगा तुम्हीच होता. मी सांगितलं त्याला हे नाव द्यायला. आता हा एवढा प्रामाणिक काम करून बी सगळी त्याला ए पाकिट मार, चहा दे असं म्हणायची. तवा येऊन नाराज होऊन माझ्याकडे आला होता. आता हे स्वतःचा भूतकाळ तर नाही पुसू शकत ना. पण हा बदलला हे खरं. मग मला वाटलं की हेच नाव अभिमानाने या टपरीला द्यावं. वा वा, भारी कल्पना आहे. म्हणजे माणसानं भविष्यात प्रगती जरी केली तरी त्याला भूतकाळाची लाज वाटायची काय बी गरज नाही. आणि अशा नावाची चहाची टपरी हे ऐकून लोक बी चहा प्यायला येतील.
हे पाकिट मार. अरे म्हणजे चायवाल्या 1 2 3 4 5 6 5 कट घेऊन ये आम्हाला. होय होय मी आणतो लगेच बनवून. आज तोंड काय बघतो, जाय की आपण. होय होय जातो. आई सगळा स्वयंपाक करून ठेवलाय, भांडी बी मांडले आणि लोटून पण काढले. उगा एक्स्ट्रा काम करत बसू नको हा? आणि गोळ्या टाइमावर घे आणि आराम कर. वय आमरे. हो ग रत्ने. हा का काय झालं बाबा? अगं मी जिवंत आहे की अजून. तुमच्यासाठी नाही काय मग दादा दादा हे दादा मी माझ्या दादासाठी रडते. अगं त्यांना जाऊन लय वर्ष झाली, तवा नाही रडली, आता काय रडती? आज रक्षाबंधन आहे, रडत नाही तुमच्या. आई अगं तू नको लक्ष देऊ, परत तुला त्रास होईल. तब्येत बरी नाही ना ग तुझी, शांत हो. आणि काय गाते आज तुला लयच पप्पांची आठवण येते ग. जेव्हा पप्पा होते तेव्हा रक्षाबंधनाला भाऊबीजेला मोकळ्या हाताने यायचीस. होय की अगं. आणि जाताना मात्र भरल्या हाताने जायचीस है ना. तर आठवतंय मला. त्यानंतर कधी नाही आलीस ग आमची चौकशी करायला, आम्ही कसं आहे ते बघायला. जेव्हा आत्तोबाची नोकरी गेली तेव्हाच आलीस डायरेक्ट. हा नाही आली मी, कारण ह्यो माझा भाऊ होता, तिचा खमका माझा भाऊ होता, त्याच्यामुळे काळजी नव्हती मला इथली काय बी. अरे चिनपटे तुला तर तवा अक्कल बी नव्हती, एवढी बारकी होतीस तू. तरी कुठं आहे म्हणा अक्कल. तुला सांगते माझी मंजू आहे का नाही, दादा जसा गेला का नाही तसं माझ्या मंजूने दर वर्षाला रक्षाबंधनला भाऊबीजेला दादाच्या वतीनं मला साडी चोळी केली. कव्वा म्हणून मला मोकळ्या हाताने जाऊन दिलेलं नाही तिने. आणि तू पक्की कशी वरतोंड करून सरासरा करते ती. मिळाली ना प्रत्येक रक्षाबंधनला साडी चोळी. हा मग यावेळी नाही मिळाली तर काय जाते, नड आहे आपली, घ्यायचं समजून. हा ह्योच फरक हाय तुझ्यात आणि माझ्या मंजू मध्ये. माझी मंजू का नाही व्यवहाराला एकदम चोख आहे, अजिबात कधी चुकत नाही. कसं आहे आमरे, 4 पैसे कमवायला लागलो म्हणजे लय अक्कल आली असं होत नाही. घर चालवायसाठी का नाही वेगळी अक्कल असावी लागते, आणि ती तुझ्यापेक्षा जास्त माझ्या मंजूमध्ये आहे. मी कुठे नाही म्हणले हा, आमची दीदी चांगलीच आहे. आणि एका गोष्टीत नाही बर का, प्रत्येक बाबतीत चांगली. फक्त तिच्या चांगुलपणाचा तू गैरफायदा घेतलीस. आणि आता यावेळी तिच्या घरी जाऊन तिला त्रास द्यायचा नाही. आमचे पेन्शनचे पैसे हडपल्यात ना, ती चोवळ्याने समजायची. आणि तसं बी मी दीदीला सांगूनच ठेवणार आहे की जर का घरी आली तर तिला रिकाम्या हातांनाच माघारी पाठवायची. अगं सवे हे तर फक्त वळणे आहे बघ, अजून तर लय गिफ्ट येणार आहेत बघ आपल्याला, होय की नाही मम्मी? काय झालं मम्मी? माझं पोरग माझ्यापासून लांब चाललंय. तुम्ही उगाच टेन्शन घेताय बघा. होय शेवटी सत्यदादाचा बी तुमच्यावर लई जीव आहे बघा. आता आपण काहीतरी प्लॅन करू आणि तिला या घराच्या बाहेर हाकलू.
येऊ का? चैतो, अगं ये, बस बस. हे बघ, आत्ताच हे स्केच काढलंय आणि पहिली बघणारी तूच आहेस बघ. बघितलं का मम्मी, ही बया काय ना काय कारण काढून नेहमी येत असते बघा. मम्मी, मला तर असं वाटतंय का सत्यदाच्या नावाखाली ती पप्पानच भेटायला येत असेल बघा. सविका बाई का बसा, बघा काय बी बोलू नका. तिचं खरंच काम असेल ना म्हणून आली असेल ती. मम्मी, आपण एक छोटीशी टेस्ट करायची का? मी औषणाचं ताट आणते, तुम्ही सांगा हिला पप्पांना राखी बांधायला, मग बघू बांधते का नाही राखी ते. सविका बाई लयच हुशार आहेत बघा तुम्ही. भारी आयडिया काढली तुम्ही. आता ह्या नटवीचा पत्ताच कट करते बघा मी. जा टाटा ना. नेक्स्ट चित्रा देशमुख, एकदम मुहूर्तावर आले बघा तुम्ही. माया, बसा बसा बसा. मी तर सत्यजित आणि मंजिरीला भेटायला आली आहे. मुहूर्त कसला? कळेल कळेल. आज रक्षाबंधन आहे ना, तेव्हा तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्या बगैर जाऊ नका. भाऊ, हा प्रभ्या आणि माझा भाऊ. काय रे, कधी झालं? असे कसे इतक्या वर्षांची ओळख आहे ना, तेव्हा राखी बांधायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. प्लेज प्लेज. अरे नाही माया, अगं फक्त ओळख नाहीये, मैत्री आहे, घट्ट मैत्री. हे असं भाऊ बहिणीचं नातं असं कधीच नको होतं आम्हाला. ए प्रभ्या, हे असं नात्यांना नाव देणं ही पद्धत बंद केली पाहिजे, होय की नाही? अगदी बरोबर बोललीस बघ तू चित्रा. कुठल्याही नात्याला नावाच्या बंधनाची काही गरज नसते. एक्झॅक्टली. हे तुला आठवतंय कॉलेजमध्ये आपल्याला काय म्हणायचंय? चित्रकाराची चित्रा. बघा मम्मी, आम्ही म्हणलं होतं ना ह्याच्यात काही ना काहीतरी चालू असणार म्हणून, नाहीतर बांधली असते ना राखी. मम्मी रडू नका. अरे पप्या, अरे आज काही खजिना शोधतोय का काय? आज चहा गावात येणार, कामाची माणसं आहे मी. बघा की तेच तर म्हणतोय, किती उशीर काय करतोय काय माहित. होय झालं की, हे काय बनवतोय 5 मिनिटं फक्त. अरे काय सत्या भावा, मला तिथे एकट्याला सोडून इथं आलाय सोय, आणि ती पण पप्या शेटच्या टपरीवर. अरे मला तर बोलवायचं, पप्या शेटचा चहा पिला असता मी. अरे येणारच होतो, पण हा पप्या यानं जाडवून ठेवलं मला. अरे सर माग पाकिट मार चहावाला. एकच नंबर नाव आहे, एकच नंबर. आपल्याला आवडले. कोण ठेवलंय नाव? अरे बलमा दादा, कोण ठेवणार? आपल्या मंजू मॅडमनी ठेवलं. हा, एकच नंबर बघा वहिनी. अरे सत्या,
पक्ष करायला एकटाच बसलेलो मी. तुला उडकत उडकत इकडे आलो. अजून कोण पोरं बी आलेलं नाही तिथं. तम गाडी लावतो. ए पप्या, अरे आवर की लवकर, किती उशीर करतोयस? मला जायचंय पुढं. आला 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 पप्प्या आला. अरे हे काय नवीन आता? बसा इथं सत्यदादा. अरे म्हणजे काय पण- बस, आज रक्षाबंधन आहे ना. तेव्हा तुम्हाला दोघांना वळतो. अरे पप्या, हे कशाला सगळं? नाही, बसा तुम्ही. ए बस बस बसा रे. अरे पप्प्या, सत्यदादा, सत्या भावासाठी कोण एवढं कोण करणार नाही, तेवढं तुम्ही केलंय. खरंच. कसं करणार सख्या भावासाठी? भाऊच तर नव्हता आजवर, पण तुझ्या रूपात तो बी भेटला. पप्याले का काळीच जिंकलंच बघ. असंच आयुष्यभर प्रामाणिक राहा. 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा. हो चित्रकार, लय आवाजात गोडवा वाढलाय तुमच्या. ह्या वयात बी असं वागतं बाई माझ्याशी. काय उपयोग झाला वडाला एवढं 7 फेर मारून नवरा मिळावा म्हणून? हे बघ माया, मला आता तुझ्या अशा वागण्याची बोलण्याची चांगली सवय झाली. त्याबद्दल नाही विचारणार मी काही. आत्ता फक्त मी तुला एवढंच विचारतोय की तुला नेमकं म्हणायचंय काय, ते आत्ता सांगणार आहे का भांडून झाल्यावर? मला काय म्हणायचंय म्हणजे समजायचं दिसतंय की. अहो सुना आल्यात घरात तरी असं वागतं बाई माझ्याशी तुम्ही. माया, तुला नेमकं काय म्हणायचंय? काय केलंय मी असं? तुमची ती नटवी बाई तीन चित्री, तिनं राखी का बांधली नाही तुम्हाला? हा? आता कुठं पळ काढताय? बोला की. कदाच काही बसली तुमची, बोला की. हे बघ माया, चित्राने मला राखी बांधली नाही कारण तिला आमच्या नात्याला कुठलंही लेबल लावायचं नाही, आणि मलाही ते पटतंय. अयो, असलं कुठलं नात आहे तुमचं? अगं, तिनं मला राखी बांधली नाही याचा अर्थ आमच्या दोघात काहीतरी सुरू आहे असा होतो का? आणि आम्ही दोघं चांगले मित्र मैत्रिणी असू शकत नाही का? हो चित्रकार, रंग लावण्याबरोबर चुना लावायला बी शिकलात की तुम्ही. स्वतःच झेंगाट लपवायला असलं मोठं मोठं शब्द नका वापरू. समजा ठाऊकय मला. काय ठाऊकय तुला? मी काय नटवी बरोबर नवीन संसार थाटणार आहे. दिलास फायनली? प्रिया, पप्या, किती झाले सांग. आणि जर आपली पोरं चहा पिऊन गेली असतील तर त्यांचे किती झाले ते बी सांग. 5 का सत्यदादा? आता तुमच्याकडून पैसे घेणार आहे मी? पप्याला का अवघड आहे तुझं? मला वाटतं तू आठवड्याच टपरी बंद पाडतोस आता. का काय? अरे पप्या, तुला जर व्यवस्थित धंदा करायचा असेल ना तर असं फुकटात देणं बंद कर आधी. कारण ही टपरी ना तुझी रोजी रोटी आहे. तवा येणाऱ्या पैशाला कधीच नाही म्हणायचं नाही. आणि आता तू मेहनतीनं कमवून खातोस का नाही, तवा व्यवहार बी चोख ठेवायचा. आणि आम्ही जर आपल्या माणसाला मदत करणार नाही तर मग कोण करणार? कळलं सत्यदादा. आता उधार देत असतोय मी. आता उधारी बंद. शाबास, सत्या एकदम बरोबर बोलते. अरे आपणच आपल्या लोकांची मदत करणार नाही तर कोण करणार? तर आजपासून उधारी बंद. वाघमारे, मी येतो.
तुम्ही लक्ष द्या तुमच्या भावाकडे. पप्या येतो रे. होय सत्य दादा. तुला माहिती आमच्या शाळेत काय बोलतात? काय सांगतात? पोलीस आमचे रक्षण करतात, त्यांना राखी बांधायलाच हवी. बांधू? बाय. म्हणजे काय तुला काहीतरी सांगू? सांग ना. तू आमची सुपरमॅन आहेस. बाय. वाघमारे, लहान मुलं ना लई निर्मळ मनाचे असतात बघा, त्यामुळे ते नेहमी खरं बोलतात. आणि ही बारकी पोरगी तर आज तुम्हाला सुपरमॅन म्हणाली, म्हणजे तुमची जबाबदारी वाढली आता काय.